झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूड मधली ब्रेकअप, पॅचअप, अफेअर्स, लग्न या नात्यांबद्दल आपण नेहमीच ऐकतो। हॉलिवूडमध्ये मात्र या नात्यांना काहीच महत्त्व दिलं जात नाही असं आपल्याला वाटतं। प्रत्यक्षात मात्र हॉलिवूडमध्येही अशी काही कपल्स आहेत जे आपलं नातं जपतात, त्याला महत्त्व देतात। लेट्स हॅव अ लुक। रॉकस्टार्स जोएल मॅडन आणि निकोल रिची हे दोघेही विवाह बंधनात अडकल्यानंतर 7व्या आसमानपर आहेत। निकोलशी लग्न केल्यानंतर जगातला सर्वात लकी मॅन आपणच असल्याचं जोएलला वाटतंय। प्रत्येकाला अशी बायको आणि मुलं मिळवत अशी प्रार्थना सध्या तो करतोय। तर 2006 मध्ये आलेल्या स्टेप अपच्या सेटवर चेनिंग आणि जेनची पहिली भेट झाली। त्यानंतर तब्बल 7 वर्षांनी त्यांनी लग्न केलं। आपल्या हसतमुख स्वभावानं त्यांनी आजही आपलं प्रेम जिवंत ठेवलंय आणि आता त्यांचा हा आनंद द्विगुणित होणार आहे, कारण त्यांच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार आहे। क्रिस प्रॅटच्या बाबतीत तर फिल्मी दुनियेप्रमाणेच लव्ह ॲट फर्स्ट साईट असंच घडलं। अॅनाशी लग्न करण्याचा त्यानं चंगच केला होता आणि त्याचं स्वप्न सत्यातही उतरलं। बियॉन्सेशी लग्न केल्यानंतर जे-झी स्वतःला खूपच लकी मानतोय। आधी घनिष्ठ मैत्री आणि मग मैत्रीचं रूपांतर लग्नात हा फॉर्म्युला वापरला जे-झीनं। बियॉन्से त्याला फाउंडेशन म्हणून संबोधते आणि तो सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, कारण मेड फॉर इच अदर हे दोघांनाही माहितीये। सचा बॅरॉन कोहेचा हॉलिवूड अभिनेत्री इस्ला फिशरशी 2010 मध्ये विवाह पार पडला। लग्न आणि नातेसंबंधांना मानणारी इस्ला हे आयुष्य खूपच एन्जॉय करते आणि अशा वेळी आपल्या साथीदाराची अर्थातच बेस्ट फ्रेंडची साथ मिळणं हेही तितकंच महत्वाचं मानते। तर हॉलिवूड सिंगर ब्लेक शेल्टननं नुकतीच आपली दुसरी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केली। मिरांडा सुद्धा आपल्या लाडक्या व्यक्तीशी विवाहबद्ध झाल्यानं स्वतःला लकी मानते। आम्ही दोघं एकमेकांना खूप समजून घेतो, खरंच खूप आनंदी आहोत असं म्हणणं आहे मिरांडाचं। एमिली ब्लंटच्या आयुष्यात येण्यानं जॉन क्रासिन्स्कीच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं। तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय। तर अनेक ब्रेकअप, पॅचअप नंतर मॅट डेमनला मिळाली ल्युसियाना। मियामीला या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर लग्नात झालं। दे आर स्टिल टुगेदर। प्रोफेशनल लाईफ जितकं महत्वाचं तितकंच महत्वाचं आहे पर्सनल लाईफ। बायको आणि मुलांनाही तो तितकंच महत्व देतो आणि म्हणूनच हे मॅथ्यू आणि कॅमिलाचं कपल मेड फॉर इच अदर असंच आहे। तर फिल्मच्या सेटवर ओळख आणि नंतर लग्नात रूपांतर झालं डॅनियल आणि रेचेलचं। मेड फॉर इच अदर असलेल्या या कपलसाठी पैशापेक्षाही नातं महत्वाचं आहे। मग काय आश्चर्य वाटतंय ना? परदेशी संस्कृतीचा पगडा असणाऱ्या हॉलिवूड स्टारशी नात्यांप्रती असणारी आपुलकी पाहून। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।